मित्रो, आज भारतावर गॅस, पेट्रोल आणि डिझेलचं संकट ओढावलेलं आहे, टंचाईचं संकट ओढावलेलं आहे. यावर पर्याय काय आहेत, काय उपाय आहेत, काय उपाय शोधले जात आहेत, काय शास्त्रज्ञांना अजून यश आलेलं आहे, या संदर्भामध्ये आज आपल्यासमोर मी काही महत्त्वाचे मुद्दे ठेवणार आहे. पहिल्यांदा आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की संकटसुद्धा संधी घेऊन येत असतं. फक्त ती संधी आपल्याला शोधता आली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. हाही मुद्दा मी माझ्या बोलण्याच्या ओघात पुढे येईलच. दुसरी गोष्ट महत्त्वाचाही मुद्दा मी आपल्यासमोर ठेवणार आहे की जिथं समस्या असते तिथं समाधान मिळत असते. जिथं प्रश्न असतात तिथं उत्तरं पण असतात, ते शोधता आली पाहिजे आणि संकटातून बाहेर येता येते. हा एक महत्त्वाचा पैलू आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरी एक महत्त्वाचा गोष्ट आपण एक लक्षात घेतली पाहिजे की आपल्या देशामध्ये भारताचा जो इतिहास बघितला आणि गॅस, पेट्रोल आणि डिझेल नसताना भारत होता की नाही, भारतीय माणसं जगत होते की नाही, तेव्हाही भारत होता, भारतीय माणसं जगत होते. गॅस, पेट्रोल, डिझेल शिवाय सुद्धा जगता येते. हे भारतीय जर जीवनशैली अवलंबिली तर आपल्याला तेही शक्य आहे. परंतु सगळ्यांना काही शक्य नसलं तर मग त्यावर काय उपाय आहे ते पण पुढं मी सांगेलच. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्यामध्ये संयम असणं अतिशय गरजेचं आहे. आणि संकटमध्ये केवळ माझ्यावरच संकट नको, भारतीयावरचं संकट आहे, केवळ माझ्यावरच नको आता, म्हणून आपणच आपले भाऊ बांधव जे पेट्रोल, डिझेल, गॅसच्या अभावी सध्या अडचणीचा सामना करत असताना आपल्या घरामध्ये त्याचा साठा वाढवून ठेवणं हे भारतीय म्हणून आपल्याला काही शोभणारी गोष्ट नाही. कारण सगळ्यांनी सगळ्या परिस्थितीला समोर जात असताना संयमानं गेलं पाहिजे आणि इतरांचाही आपण थोडा विचार केला पाहिजे. हा जर विचार केला तरीही बऱ्याच प्रमाणामध्ये ह्या संकटाला एक उपाय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचे उपाय तर पुढे आहेत, पण त्या अगोदर एक आपल्या विचाराच्या पातळीवर काय बदल करणं गरजेचं आहे, जगण्याच्या पातळीवर काय बदल करणं गरजेचं आहे, हे आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. आणि सहनशीलता नावाची जी गोष्ट असते काही प्रमाणामध्ये आपण सहन केलं पाहिजे. आता उदाहरणार्थ काही गोष्टी सहन कराव्या लागतील आता LPG, गॅस, पेट्रोल आणि डिझेलमुळे. आता उदाहरणार्थ आपल्याला ऐश आरामात जगण्याची सवय लागलेली आहे आणि थोडंही कष्ट नको अशी एक आपली ऐदी मनोवृत्ती झालेली आहे. तर या मनोवृत्तीवर आपल्याला मात करावी लागेल. काही जिथं शक्य आहे, पेट्रोलच्या पद्धतीत सांगतो मी, डिझेल जिथं वाहनाचा वापराच्या संदर्भात बोलतो की जिथं शक्य आहे तिथं चालत जाणं, शक्य असेल तर सायकलचा वापर करणं, की ते प्रत्येकानं वेगवेगळी गाडी वापरण्यापेक्षा समूहानं त्या गाडीमध्ये जितकी माणसं बसतात तितके सगळेजण मिळून जाणं, एका मोटरसायकलवर दोघांनी जाणं, हे 2-2 मोटरसायकल घेऊन फिरत बसण्यापेक्षा अशा संकटाच्या काळात तरी किमान हे ॲडजस्टमेंट आपण करू शकतो. इतरांसाठी थोडासा त्याग करण्याची वृत्ती यासाठी असली पाहिजे. भारतावरचं संकट म्हणजे माझंही संकट आणि भारत जेव्हा एखादा उपाय सुचवत असतो, उपाय शोधत असतो, त्या उपायाला आपण सहकार्य करणं अतिशय गरजेचं आहे. या संकट काळात देखील आपण दुसऱ्यांना थोडंसं सहकार्य केलं तर हे फायदा होऊ शकतो इतरांना पण. आता एखादी गाडी आहे समजा तुमच्याकडे, त्या गाडीमध्ये इतरांना घेणं, तुमची गाडी ठेवा म्हणणं, तितकंच आपण पेट्रोल आणि डिझेलला बचत करायला मदत करू शकतो. आपण सगळंच काही करता येणार नाही. तर दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे, असं तुकोबाराय सांगितलं. परिस्थिती बदलली की परिवर्तन करून घ्यावं लागेल. आणि जी माणसं तातडीनं या परिवर्तनासाठी सिद्ध होतात ती माणसं त्या काळामध्ये संकटाचा ताण त्यांना सहन करावा लागत नाही. आणि परिवर्तन हे प्रगतीसाठी आणि समस्येतून बाहेर येण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. म्हणून परिवर्तनाला सिद्ध होणं गरजेचं नाही. मला तर गॅसवरचा स्वयंपाक पाहिजेच, मला दुसऱ्या स्वयंपाकाचं नको,
किंवा नाही नाही मी एकटाच गाडीवर जाईल आणि कोणालाच घेणार नाही, नीत पाऊलसुद्धा टाकणार नाही पायी चालण्याचा, असा दुराग्रही मनोवृत्तीसुद्धा बदलण्याची गरज आहे. म्हणून परत एकदा तुकोबारायांचं वचन सांगतो की जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे कोणे गेले. आता आता हे संकटातून संधी शोधण्याचा एक उपाय आहे. आता आपल्याला आहार जो आज आपण घेतो आहोत, जे गॅसवरचा आहार, शिजवून जे अन्न खातो आहोत, त्या आहाराला काही पर्याय आहे का दुसरा? शिजलेल्या आहारापेक्षा न शिजवताचा जो काही आहार आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा जो आहार आहे, त्याचा आपण थोडक्यात विचार करू. शिजवल्यापेक्षा भिजवलेलं हे अधिक उपकारक ठरतं. हे वाक्य लक्षात ठेवा, शिजवल्यापेक्षा भिजवलेलं अधिक उपकारक ठरतं. आता तुम्ही सांगा, तुम्ही जर पोहे करायचे सांगा, आता पोह्याला तुम्ही भिजवून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, त्याचबरोबर थोडीशी बारीक मिरच्या करून टाकल्या, मेथीचं पूड, इतर काही छोटे पूड असतात ते त्याच्यात टाकून मिसळलं किंवा मसाल्याचं थोडंसं पूड टाकलं, तर अशा अनेक गोष्टी, त्याच्या काही थेरपी तुम्हाला नेटवर मिळतील आणि व्यक्तीला पण माहिती असतात, त्या तुम्ही करू शकाल. आणि मग भिजवलेले पोहे जर केले तर त्याला गॅस लागत नाही, वीज लागत नाही. हा एक पर्याय म्हणून आपण त्याच्यात लिंबू आपण पिळून खाऊ शकतो, किंवा गोड पोहे म्हणून साखरही किंवा गूळ टाकूनही खाऊ शकतो. हे काही काळापुरतं ठीक आहे. तुम्हाला हे जर आवडलं नाही, काही गोष्टी काय झाले माहिती आहे का, आपल्या जगण्याचा एक भाग आहे म्हणून, की आपल्या पोटाला म्हणजे आरोग्याला काय लागतं, कोणता आहार लागतो, यापेक्षा माझ्या जिभेला काय लागतं हे महत्त्वाचं आहे. जीभ केंद्रित आहार हे बऱ्याचदा वेगवेगळ्या आजाराला निमंत्रण देणारा आहार असतो. जिभेपेक्षा, चवीपेक्षा गरजेचं आहे हे आपल्यासाठी हे बघितलं पाहिजे. तर तुम्ही अजून मुरमुरे आहेत, तुम्ही भिजवलेले मुरमुरे, त्याला शहरी भागामध्ये सुशिला असं शब्दप्रयोग मी ऐकलेलं आहे, भिजवलेले मुरमुरे आपण खाऊ शकतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही भिजवलेल्या मुरमुरेमध्ये खोबऱ्याचं किस टाकू शकता, किंवा इतर अनेक काही गोष्टी तुम्हाला ज्या आवडीप्रमाणे आत्ता सांगितलं, लिंबू टाकू शकता किंवा कोथिंबीर टाकू शकता, हे सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा त्याचबरोबर त्याचं भेळ करून खाऊ शकता, त्यालासुद्धा काही गॅस वगैरे लागत नाही. हा एक पर्याय म्हणूसाठी. किंवा मोड आलेलं धान्य. आता मोड आलेलं धान्य काय, तुम्ही शेंगदाणे 4-1 तास भिजवले, ते शेंगदाणे थोडे खाऊ शकता. आपल्याकडे हरभरे आहेत, मूग आहे, तुम्हाला उडीद आहेत, या सगळे जे कडधान्य आहेत ते आपण तेलबिया आहेत, त्या भिजवूनसुद्धा आपल्याला काही प्रमाणात खाता येते असतात शेंगदाणा तेलबियामध्ये. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता मटकी आहे, आपण जर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवली, सकाळी ते आपण जर ओल्या कपड्यात घातली तर आपण ते संध्याकाळी खाऊ शकतो. मोडा येतं बरंचसं त्याचं. तर अशा पद्धतीनं ते केलं तरी त्याचा उपयोग होऊ शकतो. मोड आलेलं धान्य, मग वेगवेगळ्या मोड, किंवा ताक, दह्यांचा वापर जास्त करणे. ताक जर घेतलं आपण जास्त प्रमाणामध्ये तर आपले पोटे साफ व्हायला आहे. काही दिवसाचा प्रयोग मी सांगतोय, किंवा मध्ये अधूनमधून तुम्ही करू शकता ताकाचा प्रयोग. 1-2-3 दिवस जर असं आपण ताक पिलं, जास्तीत जास्त ताकावर जर आपण राहू शकलो, तर त्याच्यातून आपल्या पोट सगळे आतडे साफ होण्याची प्रक्रिया होऊन जाते, आणि मग आपल्या आतड्यातली जी दुर्गंधी आहे ती साफ होऊन जाऊ शकते. फक्त तुमचे हा प्रयोग तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा. तुमच्या ज्या हा प्रयोग निरोगी व्यक्तीने करायला हरकत नाही, पण तुमच्या जर वेगवेगळे आजार असतील तर त्यांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने हा प्रयोग करा. वेगवेगळ्या मुरंबाचा उपयोग, आवळाचा मुरंबा आपण थोडा खाऊ शकतो. म्हणजे थोड्या प्रमाणात. आता तुम्ही असाल का त्याच्यावरच जगता येईल का? नाही, त्याला एक पूरक म्हणून एक थोडं ते खाणं
हा भाग आहे, एकदम सगळंच नाही. आणि याचा अर्थ मग हे करत असताना अनेक गोष्टी सांगेल, मग स्वयंपाकातला किती भाग आपल्याला लागू शकतो याबद्दलही बोलू. तर ते काही पूर्णतः बंद करा असा हे सांगण्यामागचा उद्देश नाही. नाहीतर हे काहीतरी वेगळं चालू आहे असं काही जणांचा गैरसमज होतो. ते हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही मग निर्णय घ्या. काय आता गडबड करू नका थोडा. तर तुम्ही वेगवेगळ्या फळांचा शक्य असेल ते फळांचा ज्यूस, वनातली फळं असतील, शेतातली फळं असतील, तुम्ही त्या फळाचा ज्यूस घेऊ शकता, फळं खाऊ शकता. आणि त्यामुळे तितकंच आपल्याला जेवताना जर आपल्याला जेवायला आता लागतं तर आपण फळं खाल्ले तितक्या वेळात आपण टाळू शकतो. हे नारळ, आता सगळ्यांना काही नारळ पाणी मिळणार नाही, पण ज्यांना शक्य मिळेल त्यांनी ते नारळ पाण्याचा प्रयोगसुद्धा काही प्रमाणामध्ये तुम्हाला उपकार किंवा तुम्ही वेगवेगळे जे आहे, तुम्ही कारला आहे, काकडी आहे, हे असे जे काही आहे त्याचे तुकडे करून बारीक, तर ते पण आपण खाल्ले तर ते आरोग्यासाठी पण उपकारक आहेत. भाजीपाला आहे, भाजीपाला तुम्ही जर तो चांगल्या पद्धतीनं धुला आणि त्याला जास्त न शिजवता थोडंसं गरम केलं. मी सांगतोच की काही प्रमाणात गॅस लागेल किंवा गॅसला पर्याय वीज आहे. विजेवरच्या चालणाऱ्या इंडक्सची शेगडी वगैरे म्हणतो ते, तर त्याचा वापर आपण करू शकतो. आणि त्या ठिकाणी पाणी गरम करून त्या भाजीपाला जर आपण धुला आणि तो भाजीपालासुद्धा आपण जर काही प्रमाणात जर खाल्ला तर त्याचाही उपयोग होऊ शकतो. ड्रायफ्रूट आहे, त्याचाही वापर काही प्रमाणात या संकट काळामध्ये तुम्ही करून खाऊ शकता. आता हे सगळ्यांना परवडतं का? ज्यांना जे परवडते करा ना. आता तुम्ही म्हणा मग गोरगरिबांनी काय करायचं? गोरगरिबांनी लाईट आपल्या लाकडावरचा जो स्वयंपाक आहे, निधूर चुलीचा वापर आपण करू शकतो. किंवा चुलीचा वापर तर गेलेलाच आहे. पिढ्यानपिढ्या चुलीवर आपण स्वयंपाक खाल्लेला आहे, त्याच्यामुळं त्याचा उपयोग करू शकतो आपण. काही प्रमाणामध्ये आपण उपवास धरू शकतो. एक दिवस 8 दिवसातला एखादा उपवास धरू. या काळामध्ये मी सांगतो तर तुम्ही एरवी उपवास धरतच असता, जर कोणी नाही धरलं तर या काळामध्ये एखादा दिवस आहे. बचत करण्यासाठी कुठे कुठे आपल्याला पर्याय आहेत. थोडक्यात थोडी मदत, हे काही सगळी मदत नाही, एक लक्षात ठेवा. तर हा एक आहे. तर पाणीदार फळांचाही वापर या उन्हाळ्याच्या काळात तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता अन्य या आहाराबद्दल मी सांगितलेलं आहे. तर दुसरा एक पर्याय म्हणजे का आता सायकलचा वापर करणे, मी सांगितले इलेक्ट्रिकल गाड्यांचा वापर करणे, पायी चालणे, हे काही प्रमाणामध्ये पर्याय होऊ शकतात. सगळं शक्य आहे का? सगळीकडेच पायी चालणं शक्य आहे का? नाही, काही ठिकाणी शक्य आहे तिथं करायचं आहे, शक्य आहे तिथं करायचं आहे. ह्या वापर आपण करू शकतो. सौर ऊर्जेचा वापर करून आपल्याला आता उदाहरण तुम्हाला मी सांगतो की आमचे अनेक काही मित्र आहेत, ते सुद्धा सांगतात की पूर्वी आम्हाला लाईट बिल यायचं, ते आता येत नाही. आम्ही सौर ऊर्जेचा वापर करतो आहोत. म्हणजे त्यांच्याकडे सौर शेगडी असेल, सौर ऊर्जेवर चालणारी जी शेगडी आहे त्याचा वापर करून स्वयंपाक करता येतो. त्याच्यामुळे एकतर तुम्हाला लाईटचाही प्रश्न नाही, लाईट तर नाहीच आहे. काही जणांना लाईट बिल 0 झालेलं आहे. बघा, भारतीयांनी विजेचं संकट आता जवळपास संपवलेलं आहे, कारण सौर ऊर्जेचा आता मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. शासनाच्या आणि प्रशासनाच्या पातळीवर आता मोठ्या प्रमाणात यावर प्रयत्न होत आहेत. अनेक जणांची शेती घेऊन सुद्धा शासन वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून तिथं सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करत आहे. आणि ही वीज निर्मितीचा उपयोग सौर ऊर्जेचा झाल्यामुळे आता भारताचं विजेचं संकट बऱ्याच प्रमाणामध्ये आता कमी होऊन गेलेलं आहे. तर सौर ऊर्जा आपल्या भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात किंवा 7-8 महिने तर कम्प्लिटली तुम्हाला सौर ऊर्जा मिळते. आणि पावसाळ्यातसुद्धा बऱ्याच दिवशी रोजच पाऊस असत नाही, त्या दिवशी देखील तुम्ही ऊन जेव्हा पडते तेव्हा सौर ऊर्जेचा वापर तुम्हाला करता येतो. तो सौर ऊर्जा त्यावेळी मिळू शकते. आता दुसरी गोष्ट, आपली जी लाईफस्टाईलमध्ये म्हणजे आपण जर योग साधना, विपश्यना या साधनेचा जर वापर केला तर जो एरवी माणूस जे जास्त खातो बक तर तो ध्यानी ऋषी जास्त खात नसतात, ऋषी योगी जास्त आहार घेत नसतात.
आणि हे शिजलेलं आहारही फारच अल्प घेतात. त्यामुळे ह्या ध्यान साधना, योग साधना या साधनेचा जरी वापर आपल्याला करता आला पाहिजे, हा जीवनशैलीचा एक मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगितलेला आहे. सूप घेणे, आता हे सांगितलेलं आहे. मला तुम्हाला मी सांगेल की हे मोड आलेलं अन्न, सूप, भाज्यांचा रस वगैरे ह्या जे मी सांगितलं ना, तर हा एक सिद्ध समाधी योग नावाचा एक आपल्या आरोग्यासंबंधाची एक आणि आध्यात्मिक चळवळ म्हणून तीच काम करते. तर त्या SSYमध्ये आम्ही हे प्रयोग अनुभवलेले आहेत. तर त्या ठिकाणी मोड आलेलं धान्य, फळांचा रस आणि न शिजवलेला आहार, हे मी जे काही सांगितलं बाबतीमध्ये तेच तिथं शिकवलं जातं. आणि त्यामुळे जवळपास 80% आहार हा न शिजवता घ्यायला प्रेरित केला आणि ते घेतला जातो. आणि त्यामुळे तेवढी टक्के प्रमाणामध्ये आपण गॅसचा बचत करू शकतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आणखीन काय होतं, गॅसच्या वापरण्यासाठी आणखीन काही थोडासा मी मुद्दा सांगणार आहे. बऱ्याचदा काय केलं जातं, फ्रीजमध्ये थंड ठेवले जातात, थंड, मग ते परत गॅसवर ठेवले जातं, पटकनच गरम करायचं. अरे बाबा, तुम्हाला त्याचा थोडंसं बाजूला आधी नॉर्मल होऊ द्या थोडं त्याला, मग त्यानंतर ते नॉर्मल झाल्यानंतर ते गरम व्हायला थोडं कमी गॅस लागतो. हा एक बदल आपल्याला जर केला तर जे पदार्थ आपल्याला आता फ्रीजमधला काढला, एकदम तो जर गॅसवर न ठेवता तो जर खाली ठेवला, त्याला नॉर्मल होऊ दिलं, थोडं थंड, जे अति थंड आहे ते जर नॉर्मल होऊ दिलं, त्यानंतर जर त्याला गरम केलं तर त्याला जास्त गॅस लागत नाही, असं मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे काही करता येईल का? आता बघा, डाळ आणि तांदूळ, आपल्याला खिचडी करायची आहे. आपण डाळ आणि तांदूळ डायरेक्टली टाकले तर ते शिजायला वेळ लागते. ते जर ते भिजवले, या काळातलं सांगतो, आणि प्रयोग करून बघा, डाळ आणि तांदूळ भिजवले आणि काही वेळ भिजवले तर ते मऊ पडतात आणि त्यानंतर शिजवायला त्याला वेळ कमी लागतो. हाही एक प्रयोग केला तरी गॅसची बचत व्हायला मदत होऊ शकते. आता या भारतामध्ये बुद्धिमत्ता कमी नाही आहे. संकट आलं तर त्याच्यावर उपाय शोधता येऊ शकतो. त्यासाठी शासनाची, प्रशासनाची मदत जर झाली आणि सायंटिस्टला जर आव्हान केलं तर वेगवेगळे पर्याय ते सुद्धा शोधून काढतात आणि काढलेले पर्यायसुद्धा आपण वापरू शकतो. त्यातला एक पर्याय आता नवीन आलेला आहे, LPG गॅस ला सिलेंडरला जे एक पर्याय म्हणून NCLच्या शास्त्रज्ञांनी, त्यातल्या एक शास्त्रज्ञाचं नाव समोर आलेलं आहे, ते म्हणजे डॉक्टर तिरुमलाई स्वामीराजा. त्यांनी एक DME नावाचा गॅस निर्माण करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. आता हे जर गॅसचं उत्पादन जास्तीत जास्त आपण करता आलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये गॅसला एक काही प्रमाणामध्ये पर्याय होईल आणि भविष्य काळामध्ये त्याच्यामध्ये अजून संशोधन झालं तर गॅसला पर्यायी होऊ शकते. तर मी सौर कुकर सांगितलं, सूर्यप्रकाशाचा भरपूर आपल्याकडं वापर करता येतो, इलेक्ट्रिक कुकर कुकिंगचा वापर करता येतो आता, कारण विजेची टंचाई खूप प्रमाणात झाली आहे. आणखीन एक महत्त्वाचा पर्याय जे की ग्रामीण भागात विशेषतः हा करता येतो म्हणजे बायोगॅस. जिथं प्राण्यांचं शेण आहे, पशु आहेत, पाळीव प्राणी आहेत, तर त्यांच्या शेणापासून, त्यांच्या विष्ठेपासून आपल्याला हा बायोगॅस तयार करता येतो. त्याचाही उपयोग आपण करू शकतो. आता इंधनाच्या बाबतीत लाकडाचा उपयोग करणं हा मी सांगितलेला आहे, परंतु बांबूंचा उपयोग आपण करू शकतो. आणि मी एक बघितलं की शेतामधला जो कचरा आहे, त्या कचरा एकत्र करून त्या कचऱ्यापासून छोटे छोटे लाकडासारखे तयार केले जाते, इंधन तयार केले जातं. ते इंधन जर आपण वापरलं तर ते सुद्धा वृक्षाला पर्याय, झाडांना पर्याय, झाडापासून जे इंधन आपण घेतो त्याला पर्याय ते होऊ शकते आणि गॅसला ते पर्याय होते इंधन. म्हणजे मित्र, या संदर्भामध्ये मला जे काही महत्त्वाचे पैलू आपल्यासमोर ठेवता आले त्यातल्या याच्याकडं एक सकारात्मक नजरेनं बघून अजून काय तुम्हाला पर्याय उपलब्ध आहेत भारतामध्ये, तुम्हाला कोणते जाणवले ते देखील मला कळवा.
मलाही माझ्या ज्ञानात भर पडेल आणि मला त्याचा उपयोग दुसरीकडे कधी सांगण्यासाठी देखील उपयोग होईल. यातले काही महत्त्वाचे मुद्दे जे काही तुम्हाला राबवता येतील ते राबवले पाहिजे. अनावश्यक गॅस चालू ठेवून बोलत राहणे, गॅस जिथं आवश्यक आहे तेवढा न वापरता जोरात गॅस लावणे, असं जे काही प्रकार केले जातात ते सुद्धा थांबवून सोन्यातलाचा जसा काळजीपूर्वक वापर केला जातो ना, या प्रत्येक गोष्टीकडं सोनं समजून जर आपण वापर करायला लागलो, पाणी असेल, इंधन असेल, वीज असेल, या सगळ्या गोष्टीकडे, तर भारतामध्ये संकट काहीच राहणार नाही अशी परिस्थिती आहे. फक्त आपली लाईफस्टाईल, विचारशैली आणि जीवनशैली जराशी ऋषी संस्कृतीला अनुकूल, योग संस्कृतीला अनुकूल, कृषी संस्कृतीला अनुकूल करण्यासाठी मदत गरज आहे. शहरी संस्कृतीनं हे सगळे प्रॉब्लेम्स तयार केलेले आहेत. या गॅसचे, डिझेल, ते पेट्रोलच्या बाबतीत हे जे जास्त प्रमाणात वापरण्याची हावरटवृत्ती जी आहे ती मनोवृत्ती मात्र प्रत्येकाला गाडी, मला वेगळी गाडी, माझ्या गाडीत बसता येणार नाही, मला गाडीत कोणाला चालता येणार नाही, माझ्या गाडीला कोणी हात लावता कामा नये, ही जी हावरट आणि विकृत मनोवृत्ती जी झालेली आहे, दुसऱ्याला समाविष्ट करून न घेण्याची मनोवृत्ती जी झाली आहे, माझ्यासोबत डबल कोणी येता कामा नये, मी एकटी हे सगळे विकृत बाबी ह्या समाजाला एक प्रकारची कीड आहे. हे कीड निघून जाणं हे समाजाचं स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी, देशाचं स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी, नॉट मी बट यू, माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी, ही भावना आणि भूमिका घेऊन जगणं आणि इतरांना सहकार्य करण्यातून जीवन जगलं तर नक्की तुम्हाला सांगतो वापर होईल. प्रत्येकासाठी वेगळं जेवण, ही प्रवृत्ती जी आहे, त्यावेळी प्रत्येक वेळी गॅस वापर करणं, तर सगळं या काळात तरी किमान आपण सगळं थोडंसं आपल्या जिभेच्या चोचल्याला आणि मनाच्या घोड्याला आपल्याला थोडं आवरता आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून भारताचं संकट म्हणजे आपलंच संकट आहे ही भावना असली पाहिजे आणि उपाय काय वर भर दिलं पाहिजे. यानं चुकालं आहे, त्यानं चुकालं आहे, याचं हे आणि तसं, हे सगळं प्रश्न आहे म्हणून सांगत बसल्यानं प्रश्न मिटत नसतात, तर प्रश्नावरची उत्तरं शोधावी लागतील आणि ती सगळ्याची सामूहिक जबाबदारी आहे, ती एकट्याची थोडी जबाबदारी आहे, सगळ्यांनी केलं पाहिजे. नाही मला सगळं त्यांनीच, माझं सगळे प्रश्न त्यांनीच सोडवायचे, मी काय करतो प्रश्न निर्माण करतो, असली भावना असेल तर ही असली नागरिक हे देशासाठीचा कलंक आहे. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा समस्येचा भाग न बनता समस्या सोडवण्याचा भाग बनला पाहिजे, निर्माण करण्याचा भाग बनला पाहिजे. समस्या सांगणे, प्रश्न सांगणे म्हणजे एकदा सांगणे बाबा हे समस्या आहे, हे सांगणं हा सुद्धा समस्या सोडवण्याचा भाग आहे. पण हे समस्या अशा आहेत रे बाबा, तुम्हाला काय करायचं ते करावं, मी काही करणार नाही, मी समस्या निर्माण करेल अजून, अशी भूमिका असणारे माणसं या देशाचे नागरिक म्हणून शोभणारे नाही. तर देशाचे नागरिकतेच आहे, देशाच्या सेवेसाठी, देशाला जेव्हा जेव्हा संकट आलेलं आहे तेव्हा सहकार्य करण्याच्या भूमिकेत जगणारे नागरिक हे देशाचं भूषण आहे. म्हणून भारतीय संविधानाने देखील जेव्हा जेव्हा देशाला संकट येईल, देश जेव्हा सांगेल व टंचाई येत आहे, मग टंचाई येण्याची शक्यता आहे, लॉकडाऊनची शक्यता आहे, असं सांगणाऱ्यांनाच आपण जर म्हणत असू हे आपली पायाचं आहे, याच्या काळात असलंच व्हायला लागलं आहे, हे अंधश्रद्धा आहे एक प्रकारची. तर कुठल्याही पक्षाचं सरकार जरी असलं तर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा पक्ष इथं महत्त्वाचा नाही, सत्तेवर कोण आहे महत्त्वाचं नाही, तर देश हा आपला पहिल्यांदा महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्याला पहिल्यांदा देशाचा विचार करणं आणि मग त्या बाबीचा एरवी तर टीकाटनी कारस्थानं हे तर एरवी चालतीलच की. देश संकटात असतो तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या समस्येवरचा उपाययोजना करणं आता गरजेची गोष्ट झालेली आहे. या अनुषंगानं आपल्याला काही सुचवायचं असेल तर मला सुचवू शकता. धन्यवाद.